महाराष्ट्रामध्ये विखार पसरवला असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे। ओबीसींच्या महाएल्गार मेळाव्यामधून छगन भुजबळांनी विखेंवर जाहीर टीका केली। जरांगेंच्या वारंवार भेटी घेणाऱ्या विखेंना सुद्धा सोडणार नाही असं भुजबळांनी म्हटलं। आमच्या डीएनए मध्येच ओबीसी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले। त्या नेत्यानं सांग मला फोन केला विरोधी पक्षाच्या की आम्ही जरांगेला त्या दरिंदीला भेटायला गेलो तर तुम्ही आमच्यावर टीका करता आणि तुमचे हे विखे पाटील कारण नसताना परत परत जातायत तेव्हा तुम्ही का गप्प बसतात। मला त्यांना सांगायचं आम्ही त्यांना सुद्धा सोडणार नाही, गप्प बसणार नाही। तो विखे कसा काय आला? विखे आला आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला। एक दिवस असा येईल की आमचा हा गोर गरीब ओबीसी भटका विमुक्त हा सुद्धा पालखीत बसेल आणि तुम्हाला सतरंजा उठवायला लावल्याशिवाय राहणार नाही। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हे पहिल्यापासून स्पष्ट केलंय की आमच्या डीएनए मध्येच ओबीसी आहे आणि त्यामुळे त्याला कुठे धक्का लावण्याचा प्रयत्न कधीच झाला नाही, यापूर्वी झाला नाही आणि उद्या करण्याचं कारण नाही आहे। म्हणून मी म्हटलं की कुठे आरक्षण कमी होतंय किंवा आरक्षण कमी होताना होण्याचे होतंय असं काही उदाहरण आहे तुमच्याकडे, परंतु हैदराबाद गॅजेटच्या संदर्भात अंमलबजावणी करायची, कारण तो तिथल्या जनतेचा तो अधिकार होता। त्यांची अनेक वर्ष त्यांच्यावर झालेल्या ती अन्यायाची भावना होती, ती दूर करण्याचा सरकार काही प्रयत्न करते आणि ते सुद्धा कायद्याच्या चौकटीत बसून करते नंबर एक। आणि दुसरं, हे करताना कुठेही ओबीसीच्या आरक्षणात धक्का लागणार नाही ही भूमिका त्याच्यामध्ये स्पष्टपणे आपण घेतलेली आहे। मी सांगितलं ना दरिंदे पाटलाने की ओबीसीना पाडा, तोच आदेश आम्ही सुद्धा देऊ शकतो की जे जे ओबीसीच्या मुळावर उठलेले असतील ती कुणाही समाजाचे नेते असू दे त्यांना धारा शिव केले आडवे करा, त्यांना आडवे करा, एवढंच तुम्हाला मी सांगतो। पहिल्या दिवसापासून आम्हाला प्रयत्न आहे की माननीय भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत त्यांना भेटून एकदा समजून सांगणार आहे मी, कारण शेवटी हे करताना न्यायमूर्ती शिंदे साहेबांची समिती सरकारने जी नेमलेली होती तर न्यायमूर्ती शिंदे समितीच्या निष्कर्ष त्याच्यातून जे निघालेले आहेत त्यावर आपण कारवाई करतोय। हे काही मी त्या उपसमितीचे अध्यक्ष म्हणून एक भाग झाला, परंतु त्याला हे अध्यक्ष म्हणून काम करताना त्याला कायद्याच्या चौकटीत बसून हे करावं लागतंय। त्यासाठी मान्य न्यायमूर्ती शिंदे साहेबांच्या समितीच्या माध्यमातून जे निष्कर्ष पुढे येत आहेत त्याच्यावर आम्ही अंमलबजावणी केलेली आहे। मला वाटतं एकदा मी स्वतः न्यायमूर्ती शिंदे साहेब मान्य भुजबळ साहेब आम्ही एकत्र बसून मला वाटतं हा जो विसंवाद